नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। माझ्याकडे एक प्रश्न आलाय की रात्री 12 वाजता जो आपण वाढदिवस साजरा करतो किंवा कोणत्याही सणाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता देतो, हे कितपत योग्य आहे? प्रश्न हा आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की रात्री 12 ते 3 या काळामध्ये जी एनर्जी, जे नकारात्मक एनर्जी असते तिचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं। म्हणजे जसं तुम्हाला सांगायचं गेलं तर सायंटिफिक दृष्ट्या की निषिद्ध काळ म्हणजे जे अशुभ आत्मे आहेत किंवा ज्यांना मोक्ष मिळालेले जे नाही आहेत किंवा ज्यांना आपण भूतप्रेत म्हणू, तर अशा लोकांसाठीचा जो काळ दिलेला आहे तो आहे रात्री 12 ते 3 चा। त्यानंतर जो होतो तो 3 ते 5 पर्यंत ब्राह्ममुहूर्त, की परमेश्वर भूमीवरती फिरत असतात पृथ्वी तलावर आणि जो कोणी त्यांचे नामस्मरण करत असतो तर त्यांना ते पवित्र त्यांच्या आशीर्वाद आहेत ते देत असतात। हे सर्वांनाच माहिती आहे। म्हणजेच काय तर सायंटिफिकली बघायचं झालं तर 3 ते 5 या काळामध्ये पृथ्वीवरती ओझोन नावाचा जो वायू आहे, जो आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतो, तो जास्त प्रमाणात पसरलेला असतो। आणि या काळामध्ये जर तुम्ही कुठलीही उपासना साधना चांगल्या गोष्टीची केली त्याचे रिझल्ट्स तुम्हाला चांगलेच मिळतात। त्यानंतर जेव्हा सूर्योदय होतो तर सूर्य उगवतो तेव्हा सगळीकडे उष्णता पसरते आणि या उष्णतेमुळे जे काही नकारात्मक जीव जंतू आहेत ते मारले जातात आणि आपल्या बॉडीला व्हिटॅमिन डी भरपूर चांगल्या प्रमाणात मिळते। आणि याच काळामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीस वाढदिवसाच्या म्हणा नवीन वर्षाच्या कोणत्याही शुभेच्छा दिल्या तर त्या आपल्यासाठी खूपच चांगल्या असतात। म्हणजे ज्यांना तुम्ही शुभेच्छा देताय त्यांना त्या शुभेच्छांची चांगली फळं नक्कीच मिळतात। तर म्हणून जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या झाल्याच तर दिवसभरात की तुम्हाला माहिती आहे आपण सकाळी उठून आंघोळ करतो, शुचिर्भूत होतो, म्हणजे काय तर आपल्या बॉडीवर जे काही आपला ओरा जो निगेटिव्ह झालेला आहे आंघोळ करतो त्यामुळे तो क्लेन्स होतो। तर असं आपण शुचिर्भूत होऊन आंघोळ करून जर शुभेच्छा दिल्या तर त्याचा आपल्यालाही चांगलं फळ मिळतं आणि समोरच्या व्यक्तीलाही त्याचा नक्कीच लाभ होतो। म्हणून जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर त्या दिवसाभरात म्हणजे पहाटे 3 पासून ते तुम्ही संध्याकाळी 6, 5, 6 वाजेपर्यंत त्यांना तुम्ही फोन करून म्हणा प्रत्यक्ष भेटून तुम्ही शुभेच्छा द्या। तर म्हणूनच रात्री 12 वाजता केक कापणे आणि मेणबत्त्या विशेष म्हणजे केकवर लावून फुंकणे। तर आपल्या धर्मामध्ये आपण औक्षण करतो की समोरच्या व्यक्तीला चांगलं आयुष्य मिळावं, आपण त्याचं दिवा लावून औक्षण करतो आणि दिवा फुंकणे ही एक अशुभ घटना आहे आणि आपण ही रात्री करतो आणि या घटनेमुळे आपल्याकडे ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या जास्त खेचल्या जातात। की तुम्ही खूप वेळा बघताल की ज्या वर्षी तुम्ही रात्री 12 वाजता एखाद्या हॉटेलमध्ये पार्टीमध्ये मेणबत्त्या विझवून केक कापता, त्याच्यानंतर तुमची प्रगतीमध्ये जो पडलेला फरक आहे तुम्ही स्वतः त्याची जाणीव करून घ्या किंवा तुम्ही स्वतः तुमचं स्वतःच इव्हॅल्युएशन करा की जेव्हा जेव्हा मी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे त्याच्यानंतर माझी प्रगती किती झाली, का माझा कुठल्या गोष्टीत लॉस झाला किंवा माझं एखादं रिलेशन खराब झालेलं आहे का, या गोष्टींचा विचार करा। आणि जेव्हा तुम्ही दिवसा वाढदिवस केलेला आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचे काय काय फळं मिळालीत, काय काय रिझल्ट्स मिळालेत वर्षभर, याचा देखील तुम्ही विचार करा आणि नंतर ठरवा की तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करणार। तर माझं सजेशन राहील की दिवसभरात कधीही तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करा आणि त्यानंतर मेणबत्त्या कृपया विझवू नका। तुम्हाला हौस आहे म्हणून तुम्ही ती केकवर लावा, पण ती नंतर काढून ठेवा आणि तुम्ही केक वगैरे कटिंग करा। आणि औक्षण घरामध्ये कोणी स्त्री असेल तर तिने एक तुपाचा दिवा लावून कपाळावर कुंकू लावून औक्षण करा। कपाळावर कुंकू का लावतो तर कपाळावर कुंकू लावल्यामुळे तुमचा आज्ञाचक्र ॲक्टिवेट राहतो, दुसरा कोणीही तुमच्यावरती स्वतःची मतं लादू शकत नाही। आणि त्याबरोबर जेव्हा त्या तुपाच्या दिव्याने तुम्हाला औक्षण केलं जातं तुमचा औरा क्लेन्स होतो, तुम्हाला उत्तम आरोग्य मिळण्यासाठी यश मिळण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होतो। तर असं औक्षण करून आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार, आपण हिंदुस्थानात राहतो तर हिंदू धर्मशास्त्रानुसार तुम्ही तुमचे वाढदिवस साजरे करा। केक कटिंग करण्याला माझा नाम नाही, पण फक्त दिवसा करा आणि त्यावर लावलेल्या मेणबत्त्या विझवू नका। तर हे माझं मत झालं। तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाढदिवस साजरा करून बघा आणि वर्षभर तुम्हाला त्याची कशी फळं मिळतात त्याचंही तुम्ही स्वतःच एक अनुभव घ्या। आणि शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर म्हणताल तर माझं स्पष्ट मत राहील की सकाळीच दिवसभरात तुम्ही वाढदिवसाच्या नवीन वर्षाच्या कोणता सण असेल त्याच्या दिवसभरात कधीही शुभेच्छा द्याव्यात, हे माझं मत झालं।
असेच अजून तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही प्रश्न मला नक्की पाठवा आणि त्याची उत्तर असेच व्हिडिओ करून मी तुम्हाला देत राहीन. धन्यवाद.